आपल्याकडे ही पैठणी साडी आलेली आहे। खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे, आयव्हरी कलर आणि रेड कलर मध्ये आपल्याला हे कॉम्बिनेशनची पैठणी साडी आली आहे। पण ही साडी ठेवून त्याने या कपाटात त्यांनी ठेवलेली, तिथे काहीतरी पाण्याचं लिकेज होतं त्या कपाटाला असं धरून, म्हणजे कुठेतरी त्यांचं पाणी पडलेलं, त्यामुळे ही थोडी खराब झाली आहे साडी। तेवढं कापड जरा खराब झालं आहे, बाकी ऑल ओव्हर साडी चांगली आहे, म्हणजे कापड असं विरलेलं नाही आहे। तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी साडी आहे, रेड कलर मध्ये आणि ह्या आयव्हरी कलर मध्ये आहे। पण हा जो खालचा पोर्शन आहे साडीचा, आपला जो फॉलचा पोर्शन असतो तो खराब झालाय, म्हणजे तिथली ती जेवढी बॉर्डर आहे ना ती अधिक खराब झाली आहे, म्हणजे सगळ्यात जास्त तिथलं म्हणजे तिथली बॉर्डर खराब झालेली आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता, खूप प्रमाणात खराब झाली आहे ती खालची बॉर्डर। आणि हे मध्ये हे बघा, इथे जिथे पाणी राहिलं होतं तेवढा पोर्शन हा असा खराब झालेला आहे। बाकी साडी म्हटलं तर साडी खूप सुंदर आहे बघा, बॉर्डर आणि पदराच्या इथे आसपास पण गेलंय, कारण ती घडीमध्येच गेलंय, तेवढं पोर्शन असं खराब झालेलं आहे। हे बघा, आणि हा पदर आहे आणि पदराच्या पण असं जवळ हे सगळं खराब झालेलं आहे। रेड कलरचा खूप सुंदर कॉम्बिनेशन मध्ये आहे, आयव्हरी आणि रेड कलर पैठणी खूप सुंदर दिसते, म्हणजे खरंच खराब नसती झाली तर एकदम भारीच होती। त्यामुळे आपल्याला आता जेवढा खराब पोर्शन आहे तेवढं कट करून सुंदर असं त्याच्यापासून ड्रेस बनवावा लागेल। बघा खूप सुंदर अशी साडी आहे आणि सिल्क प्युअर आहे, असं रेप्लिका म्हणून नाहीये साडी, खूप सुंदर अशी रिअल पैठणी अशी साडी आहे। आणि या साडीपासून आपल्याला एक छानसा कॉर्ड सेट किंवा गाऊन, अनारकली गाऊन असं मी त्यांना आयडिया दिलेली आहे। त्यांना मी आयडिया दिली आहे, त्यांना त्या दोन्ही आयडिया आवडल्या आहेत, पण तरी सुद्धा मला वेतायला किंवा ह्याच्यापासून मी जेव्हा बनवायला घेणार तर मला त्याच्यामध्ये जे बसेल, म्हणजे हे सगळं वेस्ट जो साडीचं कापड आहे, जो खराब झालेला कापड आहे, तो कटिंग करून त्याच्यामध्ये आपलं कटिंग कपड्याचं कसं बसेल ते बघून मग मी तो शिवणार आहे। तर खूप सुंदर साडी आहे ना, कशी वाटते? खूप सुंदर अशी साडी आहे, मला तर फार आवडलं हिचं कॉम्बिनेशन। आणि त्याच्यावर हे असे मध्ये हे पहा फ्लॉवर्सची बुट्टी आहे आणि विविंग आहे, असं नाही की रेडीमेड आहे, याच्यामध्ये असं विविंग आहे पाठीमागे, तुम्ही बघू शकता। खूप छान मोटिव्स आहेत त्याच्यामध्ये फ्लॉवर्सचे, इथे जास्त प्रमाणात आहेत, पदराच्या इथे जास्त प्रमाणात ते फ्लॉवर्स आहेत आणि बाकी ठिकाणी असे विरळ आहेत, पण मध्ये साडी खूप अशी गेली आहे, तुम्ही हे बघू शकता। त्यामुळे आपल्याला तेवढं पोर्शन कट करून, आणि ऑलमोस्ट खालच्या बाजूची बॉर्डर तर ही गेलीच आहे प्रत्येक ठिकाणी। ही जी खालच्या बाजूची बॉर्डर आहे इथली, ती ऑलमोस्ट सगळीकडे गेलेली आहे। त्यामुळे आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्ये कशा पद्धतीचा ड्रेस बसेल आणि त्याप्रमाणे मी तो शिवणार आहे। तर चला पाहूया या साडीपासून मी कशा पद्धतीचा ड्रेस बनवला आहे।